स्वागत करायचंय। नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय विशाल भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत होतंय। त्याचबरोबर या भोईराज समाजाचे सर्व पदाधिकारी यांना देखील विनंती, आपण लगेचच या ठिकाणी मंत्री महोदयांचं स्वागत करायचंय पुष्पगुच्छ देऊन। समाजाची या ठिकाणी असलेली मंडळी, त्याचबरोबर माजी आमदार माननीय चव्हाण साहेब, शिवसेना उपनेते, त्यांचं देखील माननीय मुख्याधिकारी सभेला विनंती करतो आपण स्वागत करायचंय। जिल्हा प्रमुख माननीय पंडित साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। राहुलजी पंडित साहेब, जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचंय। माननीय मुख्याधिकारी सभेने विनंती करतो। शशिकांतजी चव्हाण साहेब, जिल्हा प्रमुख। वैवडी समाजाचे मधुकर कासेकर आणि त्याचे सर्व पदाधिकारी यांना विनंती, आपण मंत्री महोदयांचे या ठिकाणी स्वागत करायचे। आजच्या विविध विकास कामांचे 2 कोटी आणि 50 लाखाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन होते। माननीय मंत्री महोदयांनी चिपळूणसाठी नेहमीच झुकतं माप दिलेलं आहे। आतापर्यंत चिपळूण शहरासाठी आणि नगर परिषदेच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा विकास निधी दिलेला आहे। 2 डिसेंबर 2022 रोजी 2 कोटी आणि 40 लाखाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मंत्री महोदयांनी या ठिकाणी केला। या ठिकाणी या स्थानिक मंडळाच्या वतीनं उपनेते चव्हाण साहेब यांचं मनपूर्वक स्वागत। आदरणीय सुरेंद्र चव्हाण साहेब, आदरणीय शशिकांत चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर हेलिकॉप्टरनं उतरायचं होतं पवन तलावावर, पण आमच्या सीओनी मला खरवत्यात उतरवलं। म्हणजे येताना झालेला सगळा रस्ता बघत आहे असं कदाचित त्यांची भावना होती आणि म्हणून मला इथनं परत अर्धा तास तिकडे जाऊन टेक ऑफ घ्यायचा असल्यामुळे मी स्वतः भारताला इथं उभं राहिलो। अनेक दिवसापासून या संपूर्ण चिपळूण शहरातील विकास कामांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न पालकमंत्री या नात्यानं मी करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून जवळजवळ 8-8.5 कोटी रुपये पुन्हा एकदा जे चिपळूण शहराला दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये या देखील विकास कामाचं समावेश आहे। त्याची भूमिपूजन आज माझ्या उपस्थितीमध्ये, चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये, आमचे जिल्हा प्रमुख, सर्वच सन्माननीय जे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालेली आहे। आपल्याला कल्पना आहे की पालकमंत्री या नात्याने जे जे काही आश्वासन मी चिपळूणकरांना दिलं ते प्रामाणिकपणानं पूर्ण करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी केलेला आहे। चिपळूण शहराचा विकास असेल, चिपळूण तालुक्याचा विकास असेल, आपल्या नॅशनल हायवेचा विकास असेल, वारंवार सातत्यानं सगळ्यांनीच पाठपुरावा केला। पण आज नॅशनल हायवेवरनं येताना मला देखील समाधान वाटलं की या मे महिन्यापर्यंत आपला मुंबई गोवा हायवे हा पूर्ण होणार आहे आणि त्याचं चित्र मला सावरण्यापासून क्रिएटपर्यंत बघायला मिळालं। आज महिला भगिनी मोठ्या संख्येनं आहेत, मला 2 मिनिटं फक्त बोलायचं आहे, पण आपल्या माहितीसाठी आणि आपल्या सन्मानासाठी जो निर्णय परवाच्या कॅबिनेटमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला तो म्हणजे मी आजपर्यंत म्हणजे काल रात्री 12 वाजेपर्यंत माझं संपूर्ण नाव हे उदय रवींद्र सामंत असं लावायचं, पण देशात महाराष्ट्र सरकार हे पहिलं सरकार आहे जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतं। त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि मुलाचं नाव लावत असताना वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचं नाव असलं पाहिजे ही भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आणि माझं नाव काल रात्री 12 वाजल्यापासून बाबूशेठ उदय स्वरूपा रवींद्र सामंत असं झालं। म्हणजे हा खरोखर आपल्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक क्षण आहे की जेवढे वडील मुलाला वाढवण्यासाठी करत असतात तेवढंच आई करत असते। ठीक आहे, आम्ही बचत गटाला न्याय दिला, तुमचा रिव्हॉल्विंग फंड वाढवला, सीआरपीचं मानधन वाढवलं, सीआरपीला मोबाईल देण्याचा प्रयत्न केला, पण जगाच्या पाठीवर वडिलांच्या नावाच्या अगोदर मुलाचं नाव लावत असताना आईचं नाव लावलं पाहिजे हा ऐतिहासिक निर्णय घेताना मी त्या मंत्रिमंडळामध्ये होतो
याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून महिला भगिनींना मला विनंती करायची, असे अनेक विकास कामं होत राहतील. रस्त्याची कामं होतील, पाकाड्यांची कामं होतील, नळपाणी योजनांची कामं होतील. मध्ये परवा कोणीतरी मी एका बातमीमध्ये वाचलं की आपल्याकडे ग्रॅव्हिटीची नळपाणी योजना जी आहे ही सरकार मंजूर करत नाही असं काही लोकांनी सांगितलं. मला असं वाटतं की अर्धवट माहितीच्या आधारावर कुणी आपले निर्णय घेऊ नये. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सदानंद चव्हाण साहेब असतील, शेखर निकम साहेब असतील यांच्या पाठपुराव्यानंतर ती देखील 50 कोटी रुपयाची योजना मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती देखील योजना मंजूर होईल. पण त्याच्या अगोदर सीओ या ठिकाणी आहेत, ते मला परवा भेटायला आले होते. मी सदानंद चव्हाण साहेबांना देखील फोन लावला होता. त्यांनी मला सांगितलं की 9.5 कोटी रुपये जर आपण दिले तर आटता पाण्याचा प्रश्न चिपळूणचा तात्पुरता विषयांना सुटू शकतो. म्हणून कुठचाही विचार न करता मी त्याला सांगितलं की 3.25 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत, तुम्ही टेंडर काढा. मार्च नंतर चिपळूण करण्याला लागणारे 6 कोटी रुपये हे माझ्या डीपीसीच्या फंडातून दिले जातील. टेंडर काढलेलं आहे, टेंडर देखील काढलेलं आहे. त्याच्यामुळे चिपळूणकरांना जे जे काही द्यायचं आहे विकासात्मक ती देण्याची सरकारची भूमिका आहे आणि ते दिल्याशिवाय महाराष्ट्र शासन गप्प बसणार नाही. हा पुन्हा एकदा संदेश द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे. तुमच्या गाळाचा प्रश्न हा देखील ऐराणीवर होता. त्याला देखील पैसे मंजूर झालेले आहेत, परंतु दिलेले पैसे संपत नाहीत हे आमचं दुःख आहे. ते पहिले पैसे संपवा, तर कसेही संपवू नका, गाळ काढूनच संपवा. ते पैसे संपल्याशिवाय शासनानं पुन्हा पैसे द्यायचे नाही असा निर्णय घेतलेला असल्यामुळं ते देखील पैसे संपले पाहिजेत. आणि तुमच्या चिपळूणकरांमुळं अजून एक काल जी ऐतिहासिक गोष्ट घडली त्याचं श्रेय हे चिपळूणकरांना जातं. ही देखील महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की ज्या नाना पाटेकरने ही वाशिष्ठी नदी साफ करून एक इतिहास घडवला, गाळ काढून एक इतिहास घडवला आणि महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाला दाखवलं की गाळ काढण्याचं काम नाम फाउंडेशननं चिपळूणमध्ये कसं केलेलं आहे हे जाऊन बघावं. त्याचं सर्वेक्षण झालं आणि काल नाना पाटेकरांच्या नाम बरोबर महाराष्ट्र शासनाने एमओयू केला आणि ज्या पद्धतीनं वाशिष्ठ नदीचा शिवनदीचा गाळ त्यांनी नामच्या माध्यमातून काढला तसाच गाळ महाराष्ट्राच्या नद्यांमधला ओढ्यांमधला काढावा यासाठी नाना पाटेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर जबाबदारी दिली. त्याचं खरं श्रेय चिपळूणकरांना जातं, उपोषणाला पण जातं. त्याचं श्रेय उपोषणाला म्हणजे चिपळूणकरांना जातं. मगाशी कदाचित चिपळूणला येत असताना मला एक मेसेज वाचला की ब्ल्यू आणि रेड लाईनचं काय, त्याची पण चिंता करू नका. आचारसंहिता यायच्या अगोदर देवेंद्रजींना मी जिल्ह्यामध्ये उद्या जे आणतोय त्याचं कारणच हे आहे की याच्याबद्दल निर्णय व्हावा आणि कदाचित उद्या याच वेळेला तुम्हाला सकारात्मक निर्णय चिपळूणकरांना मिळालेला असेल. आज देखील सध्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. सकारात्मक म्हणजे लाईन काढून टाकण्याचा नाही, पण सकारात्मक जेणेकरून चिपळूणकरांना त्रास होणार नाही, चिपळूणवासियांना त्रास होणार नाही आणि चिपळूणवासियांना भविष्यामध्ये पुराला सामोरं जात असताना कुठेही अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय उदय देवेंद्रजी घेतील हा विश्वास फक्त आले पाहिजे. येणार 100% दौरा देखील आता 10 मिनिटांमध्ये येईल. उद्या 1:30 वाजता आपल्याला देखील मी निमंत्रण देतो. गेली कित्येक वर्ष आपल्या जिल्ह्यातल्या पोलिसांच्या घरांचा जो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न देवेंद्रजींनी एकनाथ शिंदे साहेबांनी मार्गी लावला आणि आपल्या पोलिसांच्या घरासाठी 160 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्याचं टेंडर झालंय, त्याच्या भूमिपूजनाला उद्या देवेंद्रजी येत आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना रत्नागिरीमध्ये आल्यानंतर जो त्रास व्हायचा एक ऑफिस इकडे एक ऑफिस इकडे एक ऑफिस इकडे त्याच्यामुळं उद्या महाराष्ट्रातल्या अशा एका सुंदर वास्तूचं आम्ही भूमिपूजन करतोय 100 कोटी रुपये खर्च करून की महाराष्ट्र शासनाची 65 कार्यालय ही एकत्र रत्नागिरीला तुम्हाला आता सापडणार आहे. प्रशासकीय भवनामध्ये एकदा तुम्ही लिफ्टचं बटन दाबलं 8 मजले वरखाली केलं की सगळी कार्यालय तुम्हाला मिळणार आहे. एवढी चांगलं कार्यालय महाराष्ट्रातलं उद्या आपण बांधकामाला सुरुवात करतोय. त्या कार्यक्रमाचं देखील निमंत्रण मी आपल्याला देतो आणि सीओना विनंती करतो की शेवटी आमचा कार्यक्रम आम्ही अर्धवट सोडून गेलो तर लोक गैरसमज करतात. उमेशजी तुम्हाला पण विनंती करतो, काही गोष्टी ह्या आमच्याकडे मी पण 1999 सालापासून राजकारणात आहे त्याच्यामुळे काही अडचणी आमच्या समोर ज्या असतात. मला 6 वाजता मुंबईला एका कार्यक्रमाला पोचायचं होतं आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं की चिपळूण शहरामध्ये जर मी उतरलो तर आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी चिपळूणकरांना देऊ शकतो. मी ज्यावेळी उतरलो मला कळायलाच तयार नाही मी नक्की कुठं उतरलो, कुठच्या बेटावर उतरलो, चिपळूणमध्ये उतरलो की कुठे उतरलो. नंतर मला असं सांगण्यात आलं की सावर्ड्यापासून 17 किलोमीटर आत मी उतरलो. खरं त्याला ती 17 मिनिटं पुढची 10 मिनिटं असं करून मला 4:45ला परत हेलिकॉप्टरमध्ये बसायचं आहे. तर इथं 4:30 वाजलेले आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मुंबईला जाऊन मला एक दुसरा कार्यक्रम असल्यामुळं
सदानंद चव्हाण साहेबांना देखील बोलायचं होतं, सगळ्यांनाच बोलायचं होतं. त्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो. एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी सीओनी मला दिली, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. आणि मागच्या सीओनी या चिपळूणमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीची कामाची अपेक्षा तुमची असेल ना, तर तसं काम आपण करावं आणि त्यांच्यापेक्षा सिंगटेनपेक्षा चांगला आदर्श तुम्ही चिपळूणमध्ये निर्माण करावा या शुभेच्छा देतो. माझा आदर सत्कार केला याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. 2 डिसेंबर 2022 ते आज 13 मार्च 2024 पर्यंत माननीय मंत्री महोदयांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर चिपळूण शहरासाठीच 45 कोटीचा निधी, भरभरून निधी या ठिकाणी दिलेला आहे. आणि मंत्री महोदयांचा अजून एक विशेष आहे की ज्या कामाचं भूमिपूजन केलेलं आहे त्याचं उद्घाटन देखील त्यांनी सर्व विकास कामांची केलेली आहेत. अशाच पद्धतीने आज नव्याने 2 कोटी आणि 50 लाखाचा निधी चिपळूण शहरासाठी दिलेला आहे. माननीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी समस्त चिपळूण वासियांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्यासोबत असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी, जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब, जिल्हा प्रमुख राहुल पंडित साहेब, शहर प्रमुख उमेशजी सकपाळ साहेब, माजी आमदार माननीय सदानंदजी चव्हाण साहेब, शिवसेना उपनेते राजेशजी वाजे साहेब, या ठिकाणी मिलिंद शेठ कापडे साहेब, उद्योजक राजेशजी वाजे साहेब आहेत. नंतर उद्योजक नासिरभाई खोत, नगरसेविका स्वादिती दांडेकर, नगरसेविका घेवडेकर मॅडम, सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, सर्व युट्यूबचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री भाऊ गटकर साहेब आहेत, माजी नगरसेवक विनायकभाई मुकादम, या सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. तरुण भारतचे राजेशजी जाधव, लोकमतचे संदीपजी बांद्रे, या सर्वांचाच या ठिकाणी मनपूर्वक या सर्वांना धन्यवाद देतो. नागेशजी पाटील साहेब आहेत, या सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण या ठिकाणी दिव्यांग बांधवांना जो निधी द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला 5 मिनिटासाठी मी विनंती करतो थांबण्यासाठी. बापूसाहेब काणे आपल्याला विनंती आहे, जरा 5 मिनिटासाठी या ठिकाणी भरतशेठ गांगड साहेब, उमेशजी काटकर साहेब, एक 5 मिनिटं आपण या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या नियोजनाप्रमाणे जो कार्यक्रम आहे तो पुढे आपण एक 5 मिनिटातच संपवूया. तर कृपया सर्वांना विनंती आहे, देशपांडे मॅडम, तर एक 5 मिनिटं फक्त थांबा. आपण एक थोड्या वेळातच मनोजजी शिंदे साहेब, माजी नगरसेवक, आपणास देखील विनंती आहे. या ठिकाणी सुषमाताई कासेकर मॅडम आहेत, या विभागाचे सर्व राजकीय पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, विभाग प्रमुख उदयजी जोडे, आपल्या सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी एक 5 मिनिटातच नियोजित कार्यक्रम संपवूया. माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी विनंती करतो. बापूसाहेब आपण कृपया व्यासपीठावरती या. भरतशेठ गांगड, दांडेकर मॅडम, कासेकर मॅडम आपण कृपया व्यासपीठावरती या. भरतशेठ विनायकभाई, मनोज शिंदे साहेब, या मंडळाचे पदाधिकारी मधुकरजी कासेकर आणि त्यांच्या समेत प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांना देखील विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. माननीय मंत्री महोदयांना लगेचच पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळे या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम झालेला आहे. नगर परिषदेच्या वतीने पालकमंत्री महोदय ज्या अध्यक्ष आहेत ते दिव्यांग निधी जो वाटप केला जातो त्याच्यामध्ये भागू बाबू लोटेकर हे दिव्यांग बांधव आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. भागू बाबू लोटेकर, माननीय मुख्याधिकारी साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या हस्ते त्यांचा या ठिकाणी जो भात मळणी यंत्र त्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यासाठी जो लागणारा निधी आहे तो आपण मंजुरीचं पत्र आपण देतोय. माननीय मुख्याधिकारी साहेब भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते हा दिव्यांग निधी वितरित होतोय. त्यांनी शेतीसाठी भात मळणी यंत्र मागितलेलं होतं आणि ते मंत्री महोदय या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीनं हा मंजूर झालेला निधी या ठिकाणी वितरित होतोय. त्यानंतर असाफिया सलीम चौगुले यांनी देखील व्यवसायाकरता 20,000ची मागणी केलेली आहे स्वतःहून. त्यांना देखील विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. स्वादिताई दांडेकर आणि या महिला नगरसेविका या ठिकाणी आहेत, आपणास विनंती आहे आपल्या हस्ते ह्या मंजूर निधीचं प्रमाणपत्र त्यांना द्यायचं आहे. अस्फिया सलीम चौगुले, यानंतर संदेश तामोंडकर
या दिव्यांग बांधवाला देखील संगणक उपकरणाची त्यांनी मागणी केली होती आणि ती पूर्ण होते। या मंडळाचे अध्यक्ष मधुकर जी कासेकर यांच्या शुभ हस्ते हा निधी त्यांना वितरित करूया। सन्माननीय मधुकर कासेकर साहेब यांच्या हस्ते सिद्धेश संदेश तामोणकर यांना जे संगणक उपकरण मंजूर झालेले आहे, सिद्धेश संदेश तामोणकर। यानंतर राहुल मधुकर कासेकर यांना देखील दिव्यांग निधीतून मंजूर निधी झालेला आहे। मनोज शिंदे साहेब आपणास विनंती आहे, आपण दिव्यांग बांधवाला आपल्या हस्ते या ठिकाणी निधी वितरित करायचा आहे। राहुल मधुकर कासेकर। एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण हा निधी वितरित करतोय। दरवर्षी 33 लाख आणि 7,000 रुपये या वर्षीचा दिव्यांग बांधवांसाठी चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून निधी वितरित होणार आहे। 33 लाख आणि 7,000 स्थानिक दिव्यांग बांधव यांच्यासाठी हा निधी वितरित होणार आहे। त्याच्यापैकी आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक 4-5 लोकांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे दिव्यांग बांधवांना। त्यानंतर हिना अब्दुल गणी सुर्वे, हिना अब्दुल गणी सुर्वे सन्मान्य नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत। कासेकर मॅडम आणि गेवडेकर मॅडम आपल्या हस्ते हा हिना अब्दुल गणी सुर्वे हिने देखील रोजीरोटीसाठी निधी मागणी केली होती, त्याप्रमाणे या ठिकाणी निधी उतरत होतोय। यानंतर दरवर्षीचा जो स्थानिक संस्थांना सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शहरातील स्थानिक संस्था असतात, त्यापैकी श्रीदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत का? चिपळूण तालुका स्पोर्ट अकॅडमीचे तांबेसाहेब देखील या ठिकाणी, काटकर साहेब यांच्या वतीनं हा आपण अनुदानाचा चेक त्यांना द्यायचा आहे। उद्योजक सन्मान्य मंदार कानपडे देखील आहे आणि काटकर साहेब देखील आहेत। चिपळूण तालुका स्पोर्ट अकॅडमीसाठी या वर्षीचा 2% अनुदानातील उमेश काटकर सर यांच्या हस्ते हा निधी वितरित होतोय। उद्योजक सन्मान्य उमेश काटकर साहेब यांच्या हस्ते हा चिपळूण तालुका स्पोर्ट अकॅडमीचा या वर्षीचा निधी। यानंतर चिपळूण एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र हायस्कूल पदाधिकारी कृपया विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे। माजी उपनगराध्यक्ष माननीय माजी नगरसेवक करामतभाई मिठागरे त्यांना भरतशेठ गांगण आपल्या हस्ते हा निधी वितरित करायचा आहे। माजी नगरसेवक आणि उद्योजक भरतशेठ गांगण साहेब, चिपळूण एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र हायस्कूल। यानंतर चिपळूण जिमखाना, चिपळूण जिमखान्याचे पदाधिकारी व्यासपीठावरती आहेत। मी बापूसाहेब काणेंना विनंती करतो आपल्या हस्ते हा या वर्षीचा निधी त्यांना वितरित करायचा आहे। मनोजी शिंदे साहेब यांना चिपळूण जिमखाना। त्यानंतर गोळकोट एज्युकेशन सोसायटी चिपळूण, गोळकोट एज्युकेशन सोसायटीचे जफरबाई आणि सन्माननीय सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे। माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या हस्ते हा या वर्षीचा निधी वितरित होतोय। यानंतर नाट्यसंस्था चिपळूण, नाट्यसंस्था चिपळूणचे सन्मानित पदाधिकारी असतील तर कृपया व्यासपीठावरती यायचं आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बाळशेठ वेसवीकर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी इनादेवी मुकादम यांना विनंती करतो आपल्या हस्ते हा 2023-24 चा निधी आपल्या हस्ते द्यायचा आहे। बाळशेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं काम देखील गेली अनेक वर्ष सार्वजनिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत असतात, विविध उपक्रम ते घेत असतात, त्यांना देखील या वर्षीचा हा अनुदान। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय बुरुमतळी याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे। करामतभाई माजी उपनगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक मिठागरे साहेब यांच्या हस्ते हा या वर्षीचा निधी। सन्माननीय करमरकर सर आणि प्रदीप पवार सर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, धन्यवाद। यानंतर स्थानिक मंडळ या गावातील आहे गोळकोट भोईवाडी ग्रामस्थ मंडळ, गोळकोट भोईवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो माननीय मुख्याधिकारी साहेबांच्या हस्ते हा या वर्षीचा अनुदानाचा धनादेश
गोळकोट भोईवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष आहेत उदयजी जोडे आणि मधुकर कासेकर साहेब आहेत. माननीय मुख्याधिकारी साहेबांच्या हस्ते हा यावर्षीचा 2% मध्ये अनुदान. धन्यवाद. यानंतर देव सोमेश्वर आणि श्रीदेव करंजेश्वरी देवस्थानचे पदाधिकारी यांना विनंती करतो आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. उदयजी जोडे उपाध्यक्ष उद्योजक आपणास देखील विनंती आहे आपण यावर्षीचा कैसरबाई सामाजिक कार्यकर्ते कासेकर साहेब आणि कैसरबाई आपल्या श्रीदेव करंजेश्वरी देवस्थान यावर्षीचं अनुदान. यानंतर यावर्षी नागरी उपजीविका अभ्यास अंतर्गत बचत गटातील महिलांना टीम फाउंडेशन नाशिक यांच्यामार्फत चिपळूण नगर परिषद येथे 21 ते 23 रोजी उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. सदर प्रशिक्षणासाठी स्थानिक 16 लाभार्थी होती. त्यापैकी 3 महिलांना विशेष प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित होते. सो विशाखा विश्वास भोसले यांनी खानावळीसाठी त्यांना हे प्रशिक्षण त्यांनी घेतलं होतं आणि 2 लाखाचा प्रस्ताव त्यांच्यासाठी मंजूर झालेले आहे. माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वितरित होत आहे. एक क्रियाशील सदस्य महिला बचत गटाच्या भोसले मॅडम आहेत. उक्ताडमधून एक चांगलं काम महिला बचत गटाच्या माध्यमातून करत असतात. नगर परिषदेच्या सार्वजनिक उपक्रमामध्ये देखील ही सर्व मंडळी आवर्जून उपस्थित असते. धन्यवाद भोसले मॅडम. यानंतर नीलम सुनील मापुसकर त्यांना देखील विनंती करतो आपण देखील खानावळीसाठी 2 लाखाचं आपलं प्रकरण होतं आणि आपण घेतलेलं प्रशिक्षण त्याच्यासाठी हे प्रमाणपत्र माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वितरित होते. नीलम सुनील मापुसकर. यानंतर प्रतिमा राहुल बुर्टे सौ प्रतिमा राहुल बुर्टे यांना देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी हे आपलं उद्योजकता प्रमाणपत्र या ठिकाणी माननीय प्रशासक तथा मुख्याधिकारी भोसले साहेब यांच्या हस्ते स्वीकारायचं आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण बसून घ्यायचं आहे. यानंतर सद्गुरू कृपा स्वयंसहायता महिला बचत गट गोळकोट यांना 10 लाखाचा कर्ज प्रकरण मंजूर झालेलं आहे. 10 लाख रुपये रकमेचं. त्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत या बचत गटांना कर्ज मंजूर झालेलं आहे. चांगलं बचत गटाचं काम त्याचं असल्यामुळे त्यांनी सुरुवात केल्यापासून सद्गुरू कृपा स्वयंसहायता महिला बचत गट माननीय मुख्याधिकारी साहेब आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करतो आपण हस्ते हे 10 लाख रकमेचं कर्ज प्रकरण त्यांना मंजूर झालेलं आहे. एक खेळतं भांडवल सर्व महिलांना या ठिकाणी मिळणार आहे आणि एक चांगलं काम या महिला बचत गटाच्या माध्यमातून चांगले उपक्रम आणि अर्थसहाय्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टीने एक चांगला उपक्रम त्यांच्या वतीनं राबवला जातोय. चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेत असतात. शासनाला अपेक्षित असलेले कार्यक्रम ते करत असतात. नवचैतन्य स्वयंसहायता गोळकोट यांना देखील 8 लाख मात्रचं कर्ज प्रकरण मंजूर झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो नवचैतन्य स्वयंसहायता महिला बचत गट गोळकोट 8 लाख मात्रचं प्रकरण नवचैतन्य विविध प्रकारच्या ज्या निकष असतात ते निकष मान्यवरांना विनंती आहे की सगळे निकष पार केल्यानंतरच अशा एवढ्या मोठ्या प्रकारचा निधी शासनाकडून वितरित होतो. सवलतीच्या दरामध्ये आणि कमी व्याज दरामध्ये हे कर्ज प्रकरणाची रक्कम त्यांना मिळत असते. एक महिला सक्षमीकरणासाठी एक उचललेलं चांगलं पाऊल. विठू माऊली स्वयंसहायता महिला बचत गट गोळकोट यांना देखील 10 लाख मात्रचा निधी मंजूर झालेला आहे. त्यांना देखील विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते हे आपलं या भागातील महिलांना चांगल्या प्रकारचं काम बचत गटाच्या माध्यमातून सर्व करतात. सर्व महिला सक्रिय असतात.
बोलते एक 2 मिनिटं. शुभेच्छा द्या. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपले सर्वांचे मार्गदर्शक माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब काणे यांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करावं. आजचा आपला मुख्य कार्यक्रम जरी संपन्न झालेला असला तरी मंत्री महोदय या ठिकाणी आले होते, त्यानंतर ते गेले. नगरपरिषदेकडनं दरवर्षी विविध उपक्रम हे संपन्न केले जातात. विशेषतः दरवर्षी जे समाजापैकी जी संस्था असतात त्या संस्थांना 2 ते 5% किंवा 2% हा निधी अर्पण केला जातो त्यांच्या कामाच्या एकूण व्याप्तीमुळे. तो निधी या ठिकाणी